तर बघू शकता म्हणजे खूप सारे लोक शेतीला कंटाळलेले असतात. एक तर बाजारभावाचा प्रश्न असतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे रानातल्या जनावरांचा. आमच्याकडे पण तोच सेम कंडिशन आहे. रानातल्या जनावरांचा एवढा त्रास आहे ना की माणूस अक्षरशः कंटाळलेला आहे की शेतीला. आणि त्याच्यासाठी एक उपाय म्हणजे बघू शकता झटका मशीन सर्वात लाजबाब काम करतं. आणि त्याच्याबरोबर जे आता नवीन एक इन्स्ट्रुमेंट आलं हे बघू शकता 16 mm चा बार आहे. पण असं वाटणार नाही की हा प्लास्टिकचा किंवा फायबरचा बार असेल, पण हे एकदम लोखंडासारखं एकदम कडक आहे. पूर्ण सिस्टम चारी बाजूला जी मी लावलेली आहे ना त्याच्यामध्ये हे वापरलेलं आहे आपण बार. हा 5 फुटाचा बार 110 रुपयाला भेटलेला आहे आपल्याला. आणि एवढा मजबूत आहे ना की कुठेच या पूर्ण क्षेत्राला मी आता हे बार लावलेले आहेत, कुठेच असं म्हणजे बॅकिंग सपोर्ट किंवा आपण जसं खांबाला वगैरे सपोर्ट करतो अशी कुठलीच सपोर्टची गरज लागलेली नाही. आणि त्याच्याबरोबर बघा एक क्वालिटी मटेरियल आलेलं आहे, ती म्हणजे ही रस्सी. आता रस्सी किती दिसते काय माहीत नाही, पण ही जी रस्सी आहे ना एकदम प्लास्टिकच्या रस्सीसारखी आहे. आणि ह्याचं एवढं आहे की ह्याच्यामध्ये आतमध्ये तार आहेत आणि सेम जसं आपण तार लावल्यानंतर झटका लागतो ना त्याच टाईपमध्ये हा झटका लागतो. आणि कधी पण जर काय आमच्यासारखं क्षेत्र असेल म्हणजे डोंगर भाग वगैरे ह्या सर्व गोष्टी असतील तुमच्याकडे, तर काय करायचे पहिल्यांदा मका पेरायचीच नाही, तर पहिल्यांदा हे असलं औषध त्याच्यासाठी आणून ठेवायचं असतं. हे बघा झटका मशीनचं आपलं सिस्टम आहे. आणि ही माझ्याकडे आता हे 2nd वर्ष हिचं आहे. अजून एक माझ्याकडे आहे, 3 वर्ष झाली ती एक माझ्याकडे आहे. तर ह्या 2 मशनी माझ्याकडे आहेत आणि ह्या मशनीच्या जीवावरती आम्ही मक्का करत असतो. मक्का घ्या किंवा आणि काही करायचं असेल तरी. पण काय करतो पेरायच्या अगोदर हे सर्व सिस्टम लावत असतो. पूर्ण बाउंड्रीला सिस्टम लावलेली असते. आता काही लोकांचं कसं असतं की बाजूचं क्षेत्र असतं, मग आम्ही कसं लावायचं, तर काय करायचं आहे आता बाजूचं क्षेत्र, आता माझ्या पलीकडं पण बाजूचं क्षेत्र आहे. मी काय केलं आहे पूर्ण क्षेत्र नांगरलं, रोटरलं. त्याच्यानंतर काय केलं की आपल्या शेतामध्ये 3 फूट म्हणजे बाउंड्रीपासून दुसऱ्याचं क्षेत्र आहे ना त्याच्यापासून 3 फूट आतमध्ये घेऊन ही सर्व सिस्टम लावलेली आहे. जेणेकरून ह्याला फक्त काय आहे गवत किंवा झाड कुठलंच टच नाही झालं पाहिजे. तर ही 24 तास चालू असते. आणि ही 24 तास काय म्हणजे त्याच्यात बॅटरी पण आपण 24 तासाची लावलेली असते. पण त्याच्यासोबत हे जे इन्स्ट्रुमेंट आहे ना हे सर्वात उत्तम. म्हणजे आपण लाकडाचे बांबू जरी लावले, मेसाचे बांबू वगैरे लावता येतात, पण काय होतं कालांतराने मेसाचे बांबू सुकले की वाकतात वगैरे किंवा मग खालून वाळवी खात असते त्याला. पण हे जे इन्स्ट्रुमेंट आहे ना एक नंबर आहे. हा आता नवीन एक ह्याच्यामध्ये आलेलं आहे झटका मशीनमध्ये. आणि त्याच्याबरोबर ते जे काय कॅपॅसिटर वगैरे लावायला लागतात त्याची काहीही गरज लागत नाही. पूर्ण नुसती रस्सी गुंडाळलेली आहे, पूर्ण रस्सीचा बंडलच गुंडाळलेला आपण. आणि त्याच्यामुळे अजिबात त्रास नाही. आता इकडे पलीकडे बघू शकता तुम्ही मका टोकलेला आहे आणि ठिबक चालू आहे आत्ता. तर हे टोकण्याच्या अगोदरच करायचं असतं. तुम्ही म्हणाल की मका टोकेन आणि नंतर लावेन, तर तसं नसतं. ज्या शेतामध्ये म्हणजे ज्या भागामध्ये डोंगर भाग किंवा डुकरांचा जो काही त्रास असेल त्या भागामध्ये काय करायचं पहिल्यांदा तशी सिस्टम लावायची आणि नंतर हे टोकायचं. आम्ही पहिल्यांदा सिस्टम लावलेली आहे आणि त्याच्यानंतर हे सर्व टोकून केलेलं आहे. आणि आज त्याला ठिबक म्हणजे ठिबकनं पाणी पण सोडलेलं आहे. कारण आज आपण दिवसभर तो मका टोकलेला आहे आणि त्याच्यामध्ये पाणी सोडलेलं आहे. जर काय तुमच्याकडे असा डुकरांचा जास्त त्रास होत असेल तर मात्र एक तरी मशीन अशी घ्या ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही मक्का भुईमूग किंवा ज्वारी करणार आहात त्या क्षेत्राला लावा. एकही जनावर येत नाही. आमच्याकडे डुक्कर तर सोडा गौ रेडासुद्धा येत नाही, कारण त्याला एवढा जोरात शॉक लागतो याचा की माणसाला म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात शॉक लागत असतो त्याचा. तर जर काय तुम्हाला असं म्हणजे मेंढीपालन किंवा शेळीपालनासाठी जर चारा करायचा असेल आणि रानातली बकऱ्यांचा जर काय त्रास असेल तर एक क्षेत्र जे असं निवडा तुम्ही की ज्याच्यामध्ये तुम्ही ही मशीन लावू शकता. त्याच्यामुळं काय होईल जो काय चारा बनवता येईल तो सर्व राहतो. म्हणजे आमच्याकडे गव्हापासून म्हणजे मी जो काही क्षेत्र करतो त्या क्षेत्रामध्ये सर्व क्षेत्रामध्ये ह्या 2 मशनी लावत असतो. कारण की आपल्याला माहिती आहे जनावर आज नाही उद्या कधी नाही कधीतरी आपल्या शेतामध्ये येणार आणि तो नाश होतो. त्याच्यामुळे काय करतो मी पहिल्यांदा सर्व सिस्टम लावतो आणि त्याच्यानंतर सर्व हे ज्या काय गोष्टी करायच्यात मला मक्का किंवा मेगा स्वीट ह्या सर्व गोष्टी त्याच्यानंतर करत असतो. तर सुरुवातीला काय करायचं आहे जेव्हा पण असं बाजूवाल्याचं क्षेत्र असेल बाजूवाला करून देत असेल ठीक आहे, नाही करत तर आपल्या क्षेत्रामध्ये करायचं. आणि जेवढ्या लोकांना असं वाटतंय की मक्का वगैरे करावा त्यांनी ठिबकचा वापर करावा. माझं तर वैयक्तिक मत आहे आणि त्याचं कारण पण आहे. आता ठिबक चालू आहे बघा, आपण कुठलाच पाटपाणी किंवा वापा किंवा गादी वापा किंवा सरी वापा असं काहीच सिस्टम केली नाही. पूर्ण प्लेनमध्येच ठिबक अंतरलेलं आहे आणि त्या प्लेनमध्येच मका टोकलेला आहे.
आपल्याला माहिती आहे प्लेनमध्ये सुद्धा मक्का आहे. तो मी मागच्या वर्षी जो मक्का केला होता तो प्लेन सिस्टम केली होती आणि त्याला थोडे वाफे केले होते. पण ह्यावेळी काय केलं, वाफे अजिबात न करता आता ह्याला ठिबकवर केलेलं आहे. ठिबकवर करण्याचा फायदा काय, तर मी ह्यावेळी जे क्षेत्र केले मक्यासाठी ते जास्त प्रमाणात केलेलं आहे. मागच्या वर्षी फक्त हा एवढा क्षेत्र केला होता, पण आता ह्याच्या पलीकडचा पण क्षेत्र मक्याला आहे. आणि जर का मी दिवसभर पाटानं पाणी देत बसलो तर बाकीचं शेती जी मला करायची ती करता येणार नाही. त्याच्यामुळे काय केलं, हे सिस्टम पाहिजे. काही लोक बोलतात की हे खर्चिक गोष्ट आहे, या सर्व गोष्टी मान्य आहे, काही हरकत नाही. हे गेल्या वर्षी मी ठिबक घेतलेलं ते ह्या वर्षापर्यंत अजून चाललो आहे. त्याच्यामुळे खर्चिक गोष्ट थोडीशी होती. सुरुवातीला ह्या वर्षी एक क्षेत्र कंप्लीट करा ठिबकवरती, नंतरच्या वेळी दुसरं क्षेत्र करा. पण ठिबकवर केल्यानंतर खूप सारा फायदा होतो, खूप सारा ताण कमी होतो तुम्हाला. त्याच्यामुळे ठिबकचा एक चांगला फायदा होतो. आणि असं काही क्षेत्र करायचं असेल, जर काय जंगली म्हणजे जनावरांचा वगैरे त्रास असेल आणि असं काय तुम्हाला क्षेत्र बनवायचं असेल तर मात्र झटका मशीन ही सर्वात उत्तम आहे. आणि त्याच्याबरोबर हे असलं जर साहित्य घेतलं तुम्ही तर अतिच उत्तम आहे. 1 वर्षी झटका मशीन घ्या, त्याच्याबरोबर इन्सुलेटर वगैरे येतील, त्याच्यावरती 1 वर्ष चालवा. आणि त्याच्यानंतर पुढच्या वर्षी समजा तुम्हाला चांगलाच रिझल्ट आला, असं वाटायचं लागलं की नाही ह्याच्यामधनं काय प्रॉब्लेम येत नाही, असले बार घ्या, ती रस्सी घ्या, काहीही प्रॉब्लेम नाही. रस्सी ती 160 रुपये किलोने भेटलेली आहे, त्याच्यामुळे तसाही काय टेन्शन नाही. आणि जरी तुम्ही स्टीलची तार किंवा आपण जी बायडिंग तार वगैरे वापरतो ती फक्त 1च वर्ष राहतील, त्याच्यानंतर खराब होती. मग ती आत्ता सध्या म्हटलं तर 90 ते 110 रुपये किलो तार भेटते. त्याच्यापेक्षा ही जर लाईफ टाईम चालत असेल तर काही प्रॉब्लेम नाही. त्याला प्लास्टिकचं वरून कवर आहे आणि आतमध्ये 2 तार आहेत, त्याच्यामुळे अजिबात कुठलाही त्रास होत नसतो. त्याच्यामुळे आता मका उगवतोय कसा हे बघूया आपण, कारण आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने ह्या वर्षी मका केलेला आहे. आणि त्याची बाकीची जी प्रक्रिया आहे, काही लोक मला सांगत असतात मक्याला काय करायचं, कसं करायचं, कारण मला माहीतच नाही की ह्या मक्याचं काय असतं. पण काही लोक मला मेसेज वगैरे करून सांगतात की तुम्ही मक्याला अशाप्रमाणे खत द्या किंवा अशा प्रकारे तुम्ही त्याला हे करा. तर आता चालूच आहे, तुमच्या सर्वांचं मार्गदर्शनाखाली मी मका करतच आहे, काही हरकत नाही. जसं जसं होईल तसं तसं मी दाखवेन की काय होतं ह्या मक्यात. तुम्ही सांगितल्यानंतर रिझल्ट काय होतो. आता काही लोकांनी सांगितलं होतं डुकरं येतात तर म्हणजे काही छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या होत्या. पण कसं होतं, डुकरांसोबत आमच्याकडे गव येतात, भेकरी येतात. मग त्यांच्यासाठी फक्त डुकराचं ऑप्शन करून नाही ना चालणार. मग ह्या सर्वांचं ऑप्शन करायचं म्हटल्यानंतर आम्हाला काहीतरी वेगळं करावं लागतं, म्हणून आम्ही हे सर्व केलेलं आहे. तर एक प्राणी असेल किंवा एखादा प्राणी येत असेल तर वेगळी गोष्ट आहे. हे काय आहे, एकापाठोपाठ येणारे सर्व संकट आहेत, त्याच्यामुळे हे सर्व सिस्टम गरजेची असते. आणि तुम्ही जे सल्ले मला मक्यासाठी दिलेत त्या सर्वांचं धन्यवाद. आणि त्याचा वापर मी ह्या मक्यामध्येच करणार आहे. आणि हे सर्व क्षेत्र जे मक्याचं आहे, रिझल्ट काढायचा तर आपल्याला काढायचाच आहे, कारण रिझल्ट शिवाय पर्याय नसतो. आणि आपण कुठलीही गोष्ट बिना चॅलेंजवाली करतच नसतो. त्यामुळे ह्या वर्षी सुद्धा मक्याचा रिझल्ट 1 नंबरच करणार. तर आता संध्याकाळ झालेली आहे, आपण ह्याला काय नाईट मोड किंवा 12 तासाचा मोडवर ठेवलेला नाही, तर ह्याला 24 तास मोडवरती करणार आहोत. आणि त्याच्यामुळे काय झालं, आता हे 24 तासावरतीच राहणार आहे कंटिन्यू. आणि ह्याला एक बॉक्स सिस्टम असते आणि याच्यामध्ये आतमध्ये छोटी बॅटरी असते. फक्त चालू करायचं आहे. सिस्टम तर सर्व आपण केलेलीच आहे, सिस्टमचा अजिबात काही विषय नसतो. फक्त चालू केलं, आतमध्ये एक बॅटरी असते. आणि जर काय ही म्हणजे 24 तास चालण्यासाठी बॅटरी असते, कोणतीही लावा तुम्ही, काहीही फरक होत नाही. फक्त 24 तास चालल. ही 4 व्हीलरची बॅटरी असते. साधारण घेतली तर 2200पासून येते, जर ॲम्रॉनची घेतली तर 3200पर्यंत जाते, आणि एक्साईडची घेतली तर थोडी महाग जाते. पण कोणतीही बॅटरी चालते. ही पण जी लावली बॅटरी मी, ती सुद्धा 24 तासच चालत असते, काही प्रॉब्लेम येत नाही. त्यामुळे आता हे चालू करतोय. आणि हे चालू केल्यानंतर एकही प्राणी किंवा एकही माणूस ह्याच्यात आतमध्ये येऊ शकत नाही, एवढी गॅरंटी मला आहे. कारण मी गेल्या वर्षी ज्या मक्का केला होता ह्या शेतामध्ये, आणि ते ह्याच्या बाजूनेच गव जायचे आमच्या, पण कधीच गव ह्या क्षेत्रामध्ये आला नाही. फक्त एक वेळेस त्याला झटका लागला होता, त्याच्यानंतर ते गव कधीच आले नाहीत. डुकरं तर 4 महिने तर फिरकलेच नाहीत. फक्त पावसाळ्यामध्ये त्यांनी येऊन पाहिल्यानंतर, जेव्हा शॉक मशीन नाही आहे त्याच्यानंतर त्यांनी नांगरलं होतं. त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही. हे एक तुम्ही मका जर करणार असाल आणि आमच्यासारखी परिस्थिती असाल तर मात्र हे तुम्ही घ्या, अजिबात कंटाळा येणार नाही. राखण पण करायची नाही, काहीच करायचं नाही, फक्त एक लावून ठेवायचं. त्यामुळं प्रत्येकाने असलं एखादं तरी घ्या. मी म्हणत नाही ह्याच कंपनीचं घ्या किंवा ह्यांच्याकडनंच घ्या, पण असलं एक तरी घ्या, हे नक्कीच मी सांगू शकतो तुम्हाला.